ज्या नामे पृथ्वी समूळ तरली ते नाम वाची वसो, ज्या रूपे सागरात मजा समजली ते रूप ध्यानी वसो, ज्या पादे पदी काळिया स्पर्शिला तो पाद भाळी ठसो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन उतलिला तो हस्त माथा वसो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बाबो, आपला देश हा म्हणजे कृषीप्रधान आहे आणि बहुतांश लोक खेड्यामध्ये राहतात. आता शहरीकरण झाले, परंतु पहिल्यानं खेड्यामध्येच लोक राहत होते आणि तिथं मग जिल्हा परिषदच्या शाळा होत्या. मग त्या जिल्हा परिषदच्या शाळामध्ये आईवडील तर लेकराला घालतातच शाळेत, परंतु लेकरू जाऊन अभ्यास करते का नाही, ते अभ्यास करणं, आपल्याला उंच नेणं, आपलं आपली ऊर्ध्वगती करून घेणं, हे सगळं त्या मुलाच्या लेकराच्या हातात असते. परंतु तो बाहेर त्याला लेकरं भेटतात, टुकार लेकरं किंवा बरेच लोक म्हणजे पोरं त्याला भेटतात आणि त्याप्रमाणे मग याचं जीवन घडत राहते. एखादाच मग मुलगा त्यातून MBBS होतो, एखादाच मुलगा डॉक्टर इंजिनियर होतो, पण बाकीचे मुलं मग कसे तरी मॅट्रिकपर्यंत जातात आणि मॅट्रिकला नापास होतात. तशीच गत आपली होते. आपण परमेश्वर तर आपली आई आहे, तर परमेश्वरानं आपल्याला ह्या संसारात आणून सोडलेलं आहे आणि कशाला सोडलं आणून? परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी. परंतु इथं आल्यावर आपल्याला परमेश्वर समजत नाही, आपल्याला साधू समजत नाही, आपल्याला संत समजत नाही, आपल्याला आपलं कोण खरं आहे, आपल्या बाजूनं कोण आहे, आपल्या बाजूनं कोण नाही, आपलं हित कोण इच्छित आहे, आपलं अहित कोण इच्छित आहे, याचा आपल्याला मेळ लागत नाही आणि आपण आपण त्या दलदलीमधले फसल्या जातो संसाराच्या. आणि जे वाईट लोक येतं त्या वाईट लोकांच्या संगतीत येतो, अज्ञानी लोकांच्या संगतीत येतो आणि मग आपल्याला जे आपल्याला पाहिजे, आपल्याला जो आनंद पाहिजे, आपण आनंद कशाला? आनंद घेण्यासाठी, तर तो आनंद आपल्याला सापडत नाही, आनंद आपल्याला परमेश्वराचा मिळत नाही. तर मिळतंय काय? मग मिळतंय नरक. कशामुळं? ह्या लोकांच्या नादी लागल्यामुळं, ह्या म्हणजे बरोबर विचार न केल्यामुळं, चांगल्या गुरुला न समजल्यामुळं, चांगल्या गुरुच्या शरण न गेल्यामुळं आपला काय होतं आहे, आपल्याला म्हणजे परमेश्वराचा आनंद न भेटता मग देवतेच्या नरकाला आपल्याला जावं लागते. तरी ही गती टाळण्यासाठी, हा नरक टाळण्यासाठी श्रीकृष्ण महाराज आले. त्यांनी आपल्याला गीताशास्त्र सांगितलं आणि मग गीताशास्त्र ज्या माणसाला अवगत झालं, ज्या माणसानं गीताशास्त्र पठन केलं, त्याचा अर्थ समजून घेतला आणि त्याप्रमाणे वागलं, त्या माणसाचं निश्चितच भलं होतं आहे. पण जो माणूस गीता वाचत नाही, जो त्याचा अर्थ समजून घेत नाही आणि गीता वाचत नाही, अर्थ समजून घेत नाही, मग त्याचं भलं कसं होणार? बाबा, श्रीकृष्ण महाराज ज्यावेळेस अर्जुनाला मोह झाला म्हणजे अज्ञान आलं आणि अज्ञानामुळं तो म्हणला की मी युद्ध करत नाही. मग युद्ध करत नाही म्हणल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांनी त्याला अनेक परीने समजून सांगितलं. ते म्हणले, अरे अर्जुना, माणूस हा इथं आलेला जो माणूस आहे, प्रत्येक माणूस त्याला मरावंच लागत आहे. मग काहीतरी किती करून मरणं तू जातशी हे ध्रुवमृतुम ध्रुवम जलम तसेच तस्मात परिहरते न तुम सोचितुम मरसी. त्या जगामध्ये माणूस आले ना, तर ते मरण्यासाठीच आले. मग मरण्यासाठी आले तर एक दिवस मरायचंच आहे ना आपल्याला, तर मग कीर्ती करून जाय ना अर्जुना. आणि तू कीर्ती कर आणि असं क्लेबे मास्म गम पार्थ नाही तर तो हिपमुद्देते शुद्ध हृदय दौबल्यम त्यक्तो तिष्ठ परमतम. तू त्या शांडासारखं वर्तन करू नको अर्जुना आणि उठ आणि युद्ध कर, असं श्रीकृष्ण महाराजांनी म्हणले. आणि ते म्हणले, अरे अर्जुना, हातू अप्राप्सी स्वर्ग जितू भोगशीस मी, याच्यात तू हारशील नाही तर मरशील.
हारशील मरशील नाही तर जिंकशील. तर मग मेलास हातो स्वर्गम हातो प्राप्शिषी स्वर्गम आणि जितो भोगशिषे महिम. हा मेलास तर तुला स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर तुला हे राज्य भोगायला भेटेल. तर मग तुझं काय नुकसान आहे याच्यात सांग बरं. काहीच नुकसान नसताना. आणि हा मनुष्य जन्म आहे. हा मनुष्य जन्मात तू मारणार नाहीस का. तू जे म्हणतो मी द्रोणाचार्याला मारत नाही भीष्माचार्याला मारत नाही हे मारणार नाहीत का. हा ते मारणार आहे चित्र. म्हणून तू काय करा अर्जुना उठ आणि त्यक्तो तिष्ठ पर्यंत उठ आणि युद्ध आहे कृत निश्चय युद्ध करण्याचा निश्चय कर असं श्रीकृष्ण महाराजांनी त्याला सांगितलं. आणि बरंचसं ज्ञान दिलं. आणि ज्ञान दिल्यानंतर 11व्या अध्यायापर्यंत आलेले आहेत श्रीकृष्ण महाराज. 10व्या अध्यायामध्ये त्याला विभूत्या सांगितल्या तरी त्याचं समाधान झालं नाही. 11व्या अध्यायामध्ये मग श्रीकृष्ण महाराजानं त्याला विश्वरूप दाखवलं. म्हणजे सगळं विश्व आपल्या तोंडामध्ये पोटामध्ये दाखवलं. आणि मग तो विश्वरूप बघून तो घाबरला आणि तो म्हणला मी तर तुम्हाला आजपर्यंत हे कृष्ण हे यादव हे किती म्हणत होतो पण तुम्ही तर वेगळेच निघाले बाबा. आणि मग ते रूप पाहून तो घाबरला आणि तो म्हणला सुदूरदर्शमिदं रूपम दुष्टवानस्य मम देवा आपश्य रूपस्य नित्यम दर्शन का. ते म्हणला देवा मला तुमचं जे मानव रूप आहे ना तेच दाखवा हे नको दाखवा. आणि मग श्रीकृष्ण महाराजानं त्याला मानव रूप दाखवलं सौम्य रूप दाखवलं. तो सौम्यम जनार्दन तुझं सौम्य रूप दाखव. आणि मग श्रीकृष्ण महाराजानं त्याला सौम्य रूप दाखवलं. आणि सौम्य रूप दाखवल्यानंतर अर्जुनानं विचारलं देवा हा जे तुझं विश्वरूप मला बघायला भेटलं मला भेटलं संजयाला भेटलं अशा भेटलं आम्हाला पाहायला तर हे कोणला भेटत आहे. ते म्हणले अर्जुना तुझ्याशिवाय मी हे विश्वरूप कोणालाही दाखवलं नाही परंतु हे विश्वरूप पाहणं शक्य नाही. हे विश्वरूप तुला वेदानं भेटत नाही. नाहम वेदे न तपस्सा न दाने न चर्चया. वेदानं पाहायला भेटत नाही दानानं पाहायला भेटत नाही यज्ञ करून पाहायला भेटत नाही. नाहम वेदे न तपस्सा न दाने न चर्चया शक्य दुष्टुम दुष्टवानशी माम्यता भक्त्या त्वनन्नया शक्य. अनन्य भक्तीनंच परमेश्वराचं रूप आणि परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकतो मायबाबो. परंतु आपण लोकांच्या नादी लागून वेदाच्या नादी लागून वेद हे त्रिगुणात्मक आहेत. त्रैगुण्य विषयता श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं अर्जुना त्रैगुण्य विषयता तू निस्त्रैगुण्य भाव अर्जुनो निर्द्वंद्व नित्य सत्वस्तो निर्योग क्षेमात्मवान हो. तू ह्या वेदाच्या नादी लागू नको वेदानं परमेश्वर प्राप्त होत नाही. मग असं सांगितलं असताना देखील आपण आपल्याला ज्ञान नसल्यामुळं चांगला गुरु न भेटल्यामुळं आपण त्या वेदाच्या नादी लागतो आणि आपल्याला शेवटी यज्ञाच्या नादी लागतो तपाच्या नादी लागतो. मला सांगा रावणानं तप केलं महादेवाचं ते तप केल्यानंतर त्याला 14 चौकडी राज्य भेटलं. ते 14 चौकडी राज्य टिकलं का मला सांगा. म्हणून ते परमेश्वराचं पद हे यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परममय. तसं पद आपल्याला सापडलं पाहिजे. तर तसं पद वेदानं भेटत नाही. न हा वेदे न तपसा न दाने न चर्या शक्य दुष्टवानसी. मग ते म्हणलं कशाने भेटते मग तुम्हाला पाहिला तर ते म्हणे भक्त्या त्वनन्नया शक्य अनन्य भक्तीनं तो भक्त्या त्वनन्नया शक्य अहमेव विधर्जुन ज्ञातुम द्रष्टुम तत्त्वेन प्रयष्टुमचे परंतु. म्हणून मायबापो फक्त भक्तीनंच अनन्य भक्तीनं ते मी नाही तर सोमवारी गेले महादेवाला मंगळवारी गेली देवीला बुधवारी गेले कृष्णाला गुरुवारी गेले दत्तात्रय महाराजाला शुक्रवारी गेले तिसऱ्याला. असं जर तुम्ही दररोज देव जर बदलीत बसले तर तुम्हाला परमेश्वर प्राप्त होत नाही. आणि वेदानं तर होतच नाही. वेदानं क्लिअर सांगितलंय की नास्ती न हे तस्मात परमास्ती. ते म्हणले आम्हाला परमेश्वर कळत नाही असं वेद सांगतात. मग ज्या वेदाला परमेश्वर कळत नाही आणि त्या वेदाला चालले तुम्ही विचारायला की परमेश्वर कसा आहे आणि परमेश्वराची प्राप्ती आम्हाला कशानं होईल. मग मायबाबो तुमचा रस्ता चुकला का नाही. मग इथं रस्ता आपला चुकू नये म्हणून श्रीकृष्ण महाराज आले आणि तुम्हाला गीता ज्ञान सांगितलं. आणि ते गीता ज्ञान आपण पाठ करायला पाहिजे. गीता ज्ञानाचा अभ्यास करायला पाहिजे. गीता ज्ञान अभ्यास करून
गीतेच्या अभ्यासात ज्ञानाप्रमाणे आपण चाललं पाहिजे आणि आपण आपली रस्ता चुकलो न पाहिजे. आपल्याला परमेश्वराचा आनंद घ्यायचा आहे आणि त्या आनंदापर्यंत आपण गेलो पाहिजे. माझ्या भाऊ, तुम्ही गीता अभ्यास करा, अध्ययन करा, त्या गीतेच्या तत्वज्ञानानुसार चाला आणि तो मोक्षपद प्राप्त करून घ्या. परमेश्वराचा आनंद आहे तो प्राप्त करून घ्या. तुम्हाला आनंद मिळो अशी मी परमेश्वराजवळ विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा, तुम्ही ह्या चॅनलला येता बघता परंतु सबस्क्राईब करत नाही, शेअर करत नाही. कृपया तसं करू नका. जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तरी निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि सत्कार्य हे सत्कार्य आहे आणि या सत्कार्याचं फळ तुमच्या पदरात पाडून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.